नमस्कार. आपण पारू मालिका 4 ऑक्टोबरमध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. आदित्य विचार करत असतो की काय केलं पाहिजे जेणेकरून प्रीतम आणि दिशाचं लग्न मोडेल. आणि मग तिथे पारू येते आणि पारू ही तेच बोलत असते की मीही दिशाचं वागणं चांगलं नाही आहे, मीही तिला एकासोबत पाहिलेलं आहे. मग आदित्य बोलतो कोण? त्याचं नाव वगैरे कळल्यानंतर आदित्य बोलतो काहीही करून दिशाचं भांडं फोडायचंच आहे आणि त्यासाठी लागेल ते प्रयत्न मी करायला तयार आहे म्हणून. दिशाचे बाबा दिशाचं लग्न घेऊन अजिबात सिरियस नसतात. त्यांचं काहीही तिथे पत्ते खेळणं असं काहीतरी चालू असतं आणि मग दिशा खूप जास्त चिडते त्यांच्यावर आणि बोलते की तुम्हाला जराही सिरियसनेस नाही आहे का माझ्या लग्नाबद्दल? आणि मग तेवढ्यात दिशाची आई बोलते की तो मुलगा हिला शोभतही नाही आणि तो कुठल्याच अँगलने हिला किर्लोस्करचा तो मुलगा वाटतच नाही आहे. पण माझ्या बाळाचं त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे. आणि मग तेवढं तिथे दिशा बोलते की ती मोलकरणी इथं आहे म्हणजे काहीतरी नक्कीच तिच्या डोक्यात शिजत आहे, नक्कीच ती काहीतरी करायचा प्लॅन करत आहे म्हणून. पारू ज्यावेळेस चहा वगैरे घेऊन जात असते अहिल्याच्या रूममध्ये, तर ती बाहेरच थांबून ऐकत असते त्यांचं काय बोलणं चालू असतं ते. आणि मग तिथे गेल्यानंतर चहा वगैरे देते आणि अहिल्या देवीला म्हणते की देवीबाई मला एक तुम्हाला सांगायचं होतं. ती बोलते सांग ना काय झालं? तर आम्ही ज्या गावामध्ये गेलो होतो ना तिथे आम्ही बिझनेससाठी खूप ट्राय केला, पण एका माणसाने आम्हाला काहीही करूच दिलं नाही, खूप जास्त अपमानही केला आणि आम्हाला गावाच्या बाहेरही हाकलून दिलं. तर मग तेवढ्यात तिथे श्रीकांत म्हणतो की काय झालं नीट सांग आम्हाला, व्यवस्थित सांग. तू आम्हाला ज्यावेळेस सांगितलं असतं त्यावेळेस आम्ही काहीतरी करू शकलो असतो. कुणी काय केलं एवढं सगळं सांग बरं. आणि मग ती सांगत असते की आम्हाला असं केलं तसं केलं, सगळ्या काही गोष्टी क्लिअर करून देते आणि शेवटी बोलते की नाव सांग. नाव घेते सयाजीराव भोसले म्हणून. आणि मग अहिल्या आणि श्रीकांत दोघेही उठतात आणि मग पारू बोलते की त्यांच्या कुठल्या तरी एका बहिणींनी त्यांना खूप जास्त अपमानित केलेलं आहे, त्यामुळे ते मग सगळ्यांनाच आणि श्रीमंत लोक त्यांना अजिबात आवडत नाही, त्यामुळे तर खूप जास्त त्यांनी प्रीतम सरांचा आणि आदित्य सरांचा अपमान केलेला आहे. अजिबात चांगले नाही आहेत आणि खूप जास्त वाईट आहेत असं बोलल्यानंतर अहिल्याला खूप जास्त राग येतो आणि अहिल्या तिच्या कानाखाली मारते. आणि मग पारू तिथून निघून येते आणि किचनमध्ये जाते. तर तेवढ्यात तिची शाळा घेण्यासाठी दिशा आणि दामिनी तिथे गेलेल्या असतात. विचारत असतात तुझ्या डोक्यामध्ये काय प्लॅन चालू आहे आम्हाला सांग म्हणून. तेवढ्यात तिला मिहीरचा फोन येतो दिशाला आणि मग ती त्याच्याशी बोलत असते. तर मिहीर बोलतो तू माझं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं ना, तर तू जर माझं कॉन्ट्रॅक्ट जर साईन नाही केलं किंवा मला मिळवून नाही दिलं तर मी आदित्याला सगळ्या काही गोष्टी सांगणार आहेत. आणि मग ती वॉर्निंग देते की मिहीरला असं काही करणार नाही आहे, मी तुला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देईल. आणि इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब.